महाराष्ट्रामध्ये विधानसभेला अवघे काही तास शिल्लक असताना आता अशाच वातावरण गरम झालंय। आता आपण किराडीमध्ये आहोत। राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे मुलुक मैदानी तोप संजय राऊत आणि गद्दारांना पाण्याचा इशारा दिला। आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, काय सांगाल? संजय राऊत साहेबांनी जो तुम्हाला संदेश दिला त्याचं पालन करणार काय? बाबाजी काळे बाबाजी काळे मशाल येणार, 50,000 मतांनी येणार, 50,000 मतांनी येणार, आमच्या बंद लाखांनी येणार, मशाल लाखांनी मशाल येणार। संजयराव साहेबांचे बोलले की गद्दारांना यावेळेला पाडा, काय करणार? कसा त्यांचं डिपॉझिट सत्ता गद्दारांचं डिपॉझिट सत्ता होणार। पंढरीचा वारकरी तोच निवडून येणार। काहीच केलं नाही आमदार, कृषी उत्पन्न बाजार समिती असून शेतकऱ्यांना काही सुरू नाही केलं आमदार। आज आमदार लोक आम्हाला इथे या ठिकाणी गद्दार आणि शेतकऱ्यांसाठी गद्दारी केलेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना कसल्याही सुविधा न देता शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम आमदारांनी केलेलं आहे। म्हणून जनतेला सांगतो, मशाल समोर बटन दाबा आणि बाबाजी काळे सारख्या उमद नेतृत्व या खेड तालुक्यातून पुन्हा एकदा घडवून दाखवा। तुम्ही कुठून आलाय? आनंदी मतदारसंघात आनंदी संजयराव साहेबांनी जो आदेश दिला काय होतं? साहेबांनी जो संदेश दिला तो अतिशय उत्कृष्ट दिला आणि खेड तालुक्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही। कारण इथून मागची जी गुंडगिरी आहे किंवा ज्या समस्या आहेत, तालुक्यामधला जो विकास आहे तो थांबलेला आहे आणि बाबाजी काळे वारकरी संप्रदायातलं नेतृत्व आहे आणि सुशील आणि इमानदार नेतृत्व आहे। त्यामुळे त्याच्या पाठीमागे जनता ही ऑटोमॅटिक उभी राहणार आहे। 33 वर्ष ते निवडून काढणार, बाबाजी काळेच निवडून लाखाच्या मताने येणार। उद्धव साहेबांना हा शेतकऱ्यांना प्रेम करणार आहे, हा शेवटपर्यंत करणार। बाबाजी काळे आहे 100%। देऊन आणलेलं कुणीच नाहीये, पैसे देऊन आणलेलं कुणीच नाहीये। 100% बाबाजी बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या विधानसभेला काही तास शिल्लक असताना आपण खेळाडूमध्ये बघू शकता कशा प्रकारे संजय राऊत योग्य भूमिका आहे आणि संजय राऊत साहेबांनी घेतलेली भूमिका अगदी योग्य आहे आणि त्याप्रमाणे या खेड तालुक्यात परिवर्तन नक्की होणार आहे। कारण तुम्ही आता ही जी गर्दी पाहिली असेल की स्वखर्चाने आलेला हा प्रत्येक माणूस या ठिकाणी आहे, कुठल्याही पॅकेज इथं दिलेलं नाही। बाबाजी काळे हे सुशिक्षित, उच्च शिक्षित आणि सर्वसामान्य जनतेची जाण असताना वारकरी माणूस असल्यामुळे तो विधानसभेचा मानकरी 100% बाबाजी काळे सर्वसामान्य माणूस, वारकरी संपर्क पंढरपूरचा वारकरी हा 100% येणार, बदल येणार। बाबाजी काळे भूमिका मांडली की ही जी जागा होती ही पहिले आपल्याकडेच होती आणि यावेळेला ही जागा तंबत करायचं, गटारांना पाडायचं, काय कशा प्रकारे असणार आहे? या खेड तालुक्यातील गुंडगिरी गाडण्यासाठी आणि ह्या इथल्या गुंडगिरीला रोख उत्तर देण्यासाठी, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी ही खेडची जनता बाबाजी काळे यांना प्रचंड बहुमताने विजय करणार आणि या खेड तालुक्यातील गुंडगिरी आणि रंगाबिल्लाच्या टोळीला उत्तर देण्यासाठी उद्धव साहेब ठाकरे यांचाच पर्याय महाराष्ट्र पुढे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी उद्धव साहेब ठाकरे हेच हे फक्त महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतील। ही भूमिका आज संजयजी राऊत साहेब यांनी स्पष्ट केली। एकंदरीत बघायला गेलं तर संपूर्ण शिवसैनिकांना खेड आंदोलन जागा 1 लाखाभराची लीड देऊन इथल्या गद्दारांना मातीत घालू असा शब्द इथल्या शिवसैनिकांनी दिला। कॅमेरामन यांच्यासह मी शुभम खैरान। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।